महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाअंतर्गत दुधाळ गायींसाठी 70,000 तर दुधाळ म्हशीसाठी 80,000 रुपये अनुदान। तर आपण या योजनेचं संपूर्ण माहिती बघणार आहोत की ही योजना कशा प्रकारे आपण घेऊ शकतो किंवा याचा फायदा घेतल्यानंतर आपण हिला अर्ज कशाप्रमाणे करायचा आहे, तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर आज चॅनलला लाईक करा। हेमंत टेक्निकल व्ही या चॅनलवर आपलं स्वागत आहे। चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर आपण बघूयात ही योजना काय आहे नेमकी। तर महाराष्ट्र शासन अंतर्गत 2025-26 यासाठी गाई, म्हैस व कुक्कुटपालन जे पक्षी आहे त्यांना अनुदान देणारे प्रत्येकी 70% 80% आणि त्याचा ऑनलाईन फॉर्म पण सुरू झालेले आहेत। तर त्या फॉर्मची ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची मुदत किती आहे किंवा यासाठी पात्र व्यक्ती कोण आहे, डॉक्युमेंट्स काय लागतील, कागदपत्र काय लागतील, तर याची संपूर्ण माहिती आपण या आणि हा अर्ज कोण करू शकतो व कोणाला भरता येईल याची संपूर्ण माहिती इथे बघूयात। तर नाविन्यपूर्ण योजना अंतर्गत जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय दुधाळ गाई, म्हशी व शेळी गट वाटप 2025-26 या वर्षासाठी ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि अर्ज भरण्याची शेवटची तारीख 2 जून 25 आहे। तर शेळी गट वाटप, म्हैस, मांसल, कुक्कुट पक्षी वाटप योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता कोणती असते व याशिवाय कुठे आणि कसा अर्ज करावा लागतो या संदर्भात आपण या लेखामध्ये किंवा या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघणार आहोत। तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा। बेरोजगार तरुणांना ही योजना कशा प्रकारे फायदेशीर ठरू शकते हे बघूयात आपण। अनेक तरुणांना शेतीला जोड व्यवसाय म्हणून कुक्कुटपालन, शेळीपालन किंवा दुग्ध व्यवसाय करण्याची इच्छा असते, परंतु दुधाळ जनावरे खरेदी करण्यासाठी किंवा शेळी मेंढी खरेदी करण्यासाठी तरुणांकडे आर्थिक पैसा नसल्यामुळे, जसे की कोणाकडे पैसा नसेल तर त्यांची इच्छा पूर्ण करू शकत नाहीत। तर आता महाराष्ट्र शासनाने जे आहे तर त्या पशुसंवर्धन विभागाअंतर्गत अनुदान देण्याचं ठरवलं आहे। यामुळे असं होईल की जे शेतकरी बांधव किंवा होतकरू तरुण आहे त्यांना आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास मदत मिळेल आणि याच उद्देशानं ही महाराष्ट्र शासनाने ही योजना जी आहे ती चालू केलेली आहे पशुसंवर्धन विभागाअंतर्गत। तर आपण याचा पुढील टप्पा, एक गायीसाठी किती अनुदान व 4 गायींसाठी किती अनुदान असतं संकरित दुधाळ गायींसाठी। तर संकरित गायीसाठी प्रति गाय 70,000 रुपये अनुदान, म्हणजे 2 गायींसाठी 1,40,000 रुपये। यामध्ये 18% GST आणि 10 पॉईंट तुमचा 20% विमा, एकूण असा प्रकल्प किंमत 1,56,000 रुपये 850 रुपये होतील। तर अर्जदाराला म्हैस घ्यायची असेल तर एका म्हशीसाठी 80,000, त्याप्रमाणे 2 म्हशींची किंमत 1,80,000 रुपये। यामध्ये 19,258 रुपयाचा तुमचा विमा आणि GST समाविष्ट असेल। असा एकूण या 2 म्हशी जर घेतल्या तर तुम्हाला 1,79,258 रुपयाचा तुम्हाला टोटली भरावं लागेल। आणि अर्जदार जर खुल्या प्रवर्गातील म्हणजे ओपन कॅटेगरीतून असेल तर त्यांना 50% हिस्सा भरावा लागेल आणि 50% अनुदान शासनाकडून मिळेल। तसेच अनुसूचित जाती जमाती जर असेल तर त्यांना 75% लाभ भेटेल आणि 25% त्यांना स्वतःच्या मालकीचा पैसा भरावा लागेल। आता आपण शेळी आणि बोकड योजना काय आहे ही पण बघणार आहोत। तर किती शेळ्या दिल्या जातील या योजनेमध्ये 10 शेळ्या व 1 बोकड दिला जातो किंवा 10 मेंढ्या आणि 1 नर मेंढा अनुदान स्वरूपात दिला जातो। तर जर शेळी उस्मानाबादी किंवा संगमनेरी असेल तर 8,000 रुपये प्रति शेळी। या पद्धतीने 10 शेळ्यांचे 80,000 रुपये। तर ज्या जातीच्या बोकडाचा 10,000 रुपये, असं म्हणजे त्यांचे रेट ठरलेले प्रत्येक शेळीनुसार, जसे की जाफराबादी, गावठी, यानुसार त्यांच्या जातीनुसार त्यांचे शेळींचे पैसे ठरलेले। तसेच स्थानिक पैदाशीच्या शेळ्या असतील तर, म्हणजे तुमच्या घरगुती शेळ्या जर असतील तर प्रत्येक शेळीला 6,000 रुपये प्रति शेळीप्रमाणे असं 60,000चं तुम्हाला अनुदान दिलं जाईल। आणि त्यामध्ये याच जातीच्या बोकडासाठी 8,000 रुपये अनुदान दिलं जाईल। आणि यामध्ये देखील सर्वसामान्य प्रवर्गातील लाभार्थ्यांना 50% अनुदान दिलं जाईल। तर त्यामध्ये ओपन असेल, OBC असेल या प्रवर्गासाठी 50% आणि जे SC ST या गटातील असतील त्यांना आपण अनुसूचित जमातील म्हणतो त्यांना 75% अनुदान शासनाकडून दिलं जाईल। तर अशा प्रकारे याचं वाटप होईल। तर पुढची आपली योजना आहे कुक्कुटपालन योजना। या कुक्कुटपालनासाठी पण तुम्हाला जिल्हास्तरीय योजना आहे। 1000 चौरस फूट जागेमध्ये तुमची निवासाची सोय असावी किंवा स्टोर रूम असावी, लाईटाची व्यवस्था असावी, पाण्याची टाकी असावी इत्यादींसाठी 2 लाख रुपये तुम्हाला महाराष्ट्र शासनाकडून अनुदान दिलं जातं। तर कुक्कुट पक्ष्यांसाठी लागणारे भांडे, ब्रडर इत्यादींसाठी 25,000 रुपये, असे एकूण 2.25 लाख रुपये म्हणजे
2,25,000 रुपये तुम्हाला अनुदान दिलं जाणार आहे। तर यामध्ये देखील 50% आणि 75% अनुदान राहील आणि ते आपण बघितलंय की ओपन ओबीसी साठी 50% व अनुसूचित जाती जमातीसाठी 75% अनुदान भेटल। या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याकडे शेड करण्यासाठी जागा असावी आणि ती स्वतःच्या मालकीचा असावी। जसे की जर तुमच्या नावावर स्वतःच्या नावावर 7/12 खाते उतारा असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता आणि हा फॉर्म ऑनलाईन कशा पद्धतीने करायचे याची पण आपण माहिती बघणार आहोत। तर या फॉर्मची लिंक जी आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल, तिथून तुम्ही भरू शकतात किंवा आमच्या शिवमल्हार ऑनलाईन सेवा केंद्र भालूर इथे येऊन सुद्धा तुम्ही हा फॉर्म भरू शकतात किंवा ऑनलाईन पद्धतीने सुद्धा तुम्हाला हा फॉर्म भरून दिला जाईल। फक्त तुम्ही गूगल पेवर पैसे पाठवणे अनिवार्य राहील। तर आपण बघूयात की यासाठी अपात्र कोणकोणते व्यक्ती राहतील ते बघूयात आता। अपात्रतेमध्ये 1 महानगरपालिका, नगर परिषद किंवा नगरपंचायत, नगरपालिका, कटक मंडळे या क्षेत्रातील नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। लाभार्थीच्या आता आपण पात्रतात बघूया। ज्यांच्याकडे 1 ते 2 हेक्टर पर्यंतची जमीन आहे असे अल्पभूधारक शेतकरी, अत्यल्प भूधारक शेतकरी ज्यांच्याकडे केवळ 1 हेक्टर पर्यंत जमीन आहे असे शेतकरी, दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी, सुशिक्षित बेरोजगार युवक, महिला बचत गटातील लाभार्थी आणि एका आधार कार्डला केवळ एकच मोबाईल नंबर टाकता येईल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता। तर आपण याची कागदपत्रे काय आहेत ते बघणार आहोत। पहिलं, अर्जदाराचा फोटो, जमिनीचा 7/12, अर्जदाराचा नमुना 8, अपत्य दाखला, आधार कार्ड, लाभार्थीचे 7/12 मध्ये मध्ये नाव नसल्यास संमतीपत्र आणि अर्जदार जर अनुसूचित जाती किंवा जमातील प्रवर्गातील असेल तर जातीचा दाखला। तर अशा प्रकारे आपण या योजनेची माहिती बघितली। माहिती आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। जय श्रीराम।